Good morning, students. We learn chapter reproductions in lower and higher plants. So today we learn about pollinations. So what is pollinations? Pollination मतलब क्या? Pollination defined as transfer of pollen grain to anther to stigma. क्या होता? एक मेन एग्जांपल है ट्रांसफर कशाला ट्रांसफर होते? पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. सिंपल है. ट्रांसफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. पोलिनेशन चे सिंपल डेफिनेशन. आता पोलिनेशन ऍक्च्युअली कसं होतं? बिफोर दॅट आय विल एक्सप्लेन विथ अ ट्री डायग्राम. हे डायग्राम कळली ना पूर्ण पोलिनेशन कळून जाईल. पूर्ण पोलिनेशन या एवढ्या याच्यामध्येच आहे. पोलिनेशनचे दोन टाइप्स आहेत फर्दर. एक सेल्फ पोलिनेशन, अनदर इज क्रॉस पोलिनेशन. ओके. सेल्फ पोलिनेशन मध्ये तुमचे दोन आहेत. एक ऑटोगॅमी आणि एक जिटोनोगॅमी. ऑटोगॅमी म्हणजे सुद्धा ऑटो म्हणजे काय सेल्फच आहे ना, ऑटोमॅटिक. ऑटोगॅमी आणि जिटोनोगॅमी. आणि थर्ड आहे तुमचं क्रॉस पोलिनेशन. क्रॉस पोलिनेशनला झिनोगॅमी सुद्धा म्हणतात. एक्स कशासाठी? क्रॉस साठी. ओके. मग क्रॉस पोलिनेशनचे फर्दर दोन आहेत. बायोटिक एजंट्स आणि एबायोटिक एजंट्स आणि बायोटिक एजंट्स. ओके. बायोटिक मध्ये तुमचे परत दोन टाइप्स होतात. एक पोलिनेशन बाय विंड, पोलिनेशन बाय वॉटर. आणि बायोटिक मध्ये तुमचे तीन आहेत. पोलिनेशन बाय इन्सेक्ट्स, पोलिनेशन बाय बॅट्स, पोलिनेशन बाय बर्ड्स. टोटल पोलिनेशन एवढंच आहे तुमचं. आता याच्या आत काय होतं किंवा कसं होतं ते आपण पुढे बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑटोगॅमी आणि जिटोनोगॅमी आपण बघूया. पोलिनेशन इम्पॉर्टंट चॅप्टर है. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑटोगॅमी एंड जिटोनोगॅमी हे दोन्ही सोबतच बघूया आपण. ओके. जिटोनोगॅमी. इथं गॅमी आहे ना. गॅमी मीन्स सिंपल आहे की फ्युजन ऑफ गमेट्स. फ्युजन ऑफ गमेट्स. हे माहित पाहिजे की गॅमी मोठा सर गॅमी आहे तर गॅमी म्हणजे काय? फ्युजन ऑफ गमेट्स. आता ऑटोगॅमी. ठीक आहे. ऑटोगॅमी म्हणजे काय माहिती आहे? एक फ्लावर आहे. ठीक आहे. आता मला डायग्राम येते व्यवस्थित मी ट्राय करतो. हा तुमचा फ्लावर आहे. ठीक आहे. ऑटोगॅमी म्हणजे काय? आता आपली डेफिनेशन काय? एंथर स्टिग्मा मध्ये जो पोलन ग्रेन आहे तो एंथर टू स्टिग्मा मध्ये कन्वर्ट होतो किंवा ट्रान्सफर होतो. ओके. मग आता इथं ऑटोगॅमी मध्ये कसं आहे? तुमचा एक फ्लावर आहे. ठीक आहे. हा सेम फ्लावर आहे आणि या सेम फ्लावरला त्याचा स्टिग्मा आहे. जो काय एंथर आहे ना तुमचा, तर इथून काय करणार? जो एंथर आहे हा या इथं या सेम फ्लावरवर त्याचा स्टिग्मा प्रोड्यूस करणार. त्याच फुलाचा पोलन ग्रेन त्याच फुलामध्ये त्या एंथरच्या स्टिग्मा मध्ये जाईल आणि तिथं तो काय करेल? फर्टिलायझेशन करेल. ओके. फ्लावर एक आहे, त्याच फ्लावरचा पोलन ग्रेन त्याच एंथरमधून तो स्टिग्मा मध्ये ट्रान्सफर होते. दुसरं काही नाही आहे. कुठला स्पेसिस काही नाही आहे. ऑटोगॅमी सेल्फ सेम फ्लावर आहे. सेम फ्लावरचा जो पोलन ग्रेन आहे तो त्यामध्ये ट्रान्सफर होते. ओके. आता हा एक्झाम्पल काय? तो पी आहे. ओके. बुक मध्ये दिलं आहे पी. सेकंड जो जिटोनोगॅमी. जिटोनोगॅमी मध्ये काय होतं? आहे तर पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होणार आहे, पण कसा? हे बघा, हे तुमचं एक झाड आहे. सपोज झेंडूचं झाड आहे. एक्झाम्पल साठी झेंडूच्या फुलाचं झाड आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? जो पोलन ग्रेन आहे तो ट्रान्सफर करायचा आहे एंथर टू स्टिग्मा. एंथर तुमचा काय झाला? मेल पार्ट. एंथर म्हणजे हा तुमचा मेल आहे आणि स्टिग्मा जो आहे तुमचा फिमेल पार्ट आहे. ओके. मेल फिमेलला जायला भेटत आहे. मग आता झेंडूचं फुल घेता तुम्ही. हे एक झाड एकच आहे पण या झेंडूच्याला दोन फुलं आहेत. ओके. मग या एका फुलामधला जो एंथर आहे तो या दुसऱ्या फुलाच्या स्टिग्माला जाऊन भेटणार आहे. मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लॉवर टू अनदर फ्लॉवर ऑफ सेम स्पेसिस. झेंडूचं झाड एकच आहे. झाड एकच आहे, एका झाडाला दोन फुलं आहेत. एका फुलामधून दुसऱ्या फुलामध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहे एंथर टू स्टिग्मा. जिटोनोगॅमी. त्याचे एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. कुकुरबिता मॅक्झिमा. याचे एक्झाम्पल आहे कुकुरबिता मॅक्झिमा.
या स्पेसिस मध्ये हे डेव्हलप होतं. जिओटोनोगॅमी म्हणजे पोलिनेशन फॉर्म होतं इथं. कळलं? सिंपल आहे. ऑटोगॅमी मध्ये एकच फुल आहे, त्याच फुलाचा अँथर त्या स्टिग्माला जाऊन तिथं फर्टिलायझेशन करत आहे. जिओटोनोगॅमी मध्ये काय होत आहे, झाड सेम आहे, युअर प्लांट इज सेम बट द फ्लॉवर इज डिफरंट. इथून पोलर ग्रेन इथं ट्रान्सफर होत आहे, झालं कुकुर बबिता. नंतर तुमचं मग क्रॉस पॉलिनेशन इथपर्यंत आलं. ओके, इम्पॉर्टंट आहे, विचारलं जात नाही, याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात, ते मी नंतर तुम्हाला सांगतो. आय विल टेल यू लेट यू नो. थर्ड आहे तुमचं क्रॉस पॉलिनेशन. ओके, याच्यात काय होतं आता, आहे तर पोलन ग्रेनच ट्रान्सफर होणार आहे, दुसरं काही नाही. क्रॉस पॉलिनेशन, आता जसं मी तुम्हाला झेंडूचं सांगितलं, लिहून देतो तुम्हाला. झेंडू, ओके, हे झेंडूचं एक ट्री आहे, हे दुसरं झाड आहे, ठीक आहे. हे याचे हे फुलं आणि हे पण झेंडूच आहे. स्पेसिस सेम आहे, जे आपलं प्लांट आहे ते वेगळं आहे. दोन्ही आहेत झेंडूचेच. डायग्राम जाऊ द्या, ठीक आहे. मग आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे झिनोगॅमी सुद्धा येते. ओके, झिनोगॅमी सुद्धा याला तुम्ही म्हणू शकता. कन्सेप्ट समजून घ्या. आता जो या फुलाचा अँथर आहे, आता हे झेंडूचं फुल आहे, हे एक झाड, हे दुसरं झाड. ओके, इथला अँथर या इथल्या स्टिग्माला जाऊन भेटून इथं काय करणार, तो फर्टिलायझेशन करणार. सिंपल. स्पेसिस सेम आहे, दोन्ही झाडं झेंडूचीच आहेत, दोन्ही झाडं झेंडूचीच आहेत, पण या झाडाचा अँथर पोलन ग्रेन या झाडाच्या स्टिग्माला जाऊन भेटत आहे. इथला जो मुलगा आहे तो इथल्या मुलीला जाऊन भेटत आहे. एकाच कॉलेजच्या दोन्ही पण. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर सिंपल आहे. क्रॉस पॉलिनेशन, स्पेसिस सेम आहे, पोलन ग्रेन सेम आहे, फक्त ती वेगळा वेगळा आहे. हे एक झेंडूचं झाड, हे दुसरं झेंडूचं झाड. सिंपल क्रॉस पॉलिनेशन. काय जसं रॉकेट सायन्स नाही, सिंपल आहे, ठीक आहे. क्रॉस पॉलिनेशनचं एक्झाम्पल आहे तुमचं, सॉरी, क्रॉस पॉलिनेशन फर्दर दोन मध्ये डिवाइड होतं. एक अबायोटिक एजंट्स, जसं मी आधी ती डायग्राम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं, आणि दुसरं तुमचं बायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट आणि सेकंड आहे तुमचं बायोटिक एजंट. हा ए फॉर ऍब्सेंट म्हणजे हे दे आर नॉन लिव्हिंग. हे जिवंत नाही, हे नॉन लिव्हिंग आहे. ए बायोटिक एजंट्स त्यामध्ये दोन आहेत, म्हणजे एक पॉलिनेशन बाय विंड आणि पॉलिनेशन बाय वॉटर. जे विंड आहे त्याला आपण पॉलिनेशन बाय एनिमोफिली सुद्धा म्हणू शकतो. पॉलिनेशन बाय विंड और एनिमोफिली. एनिमोफिली व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की पुढे एंटोमोफिली आहे, कन्फ्युज व्हायला नको. पॉलिनेशन बाय विंड आणि पॉलिनेशन बाय वॉटर, त्याला म्हणतात हायड्रोफिली. ओके, आता विंड, विंड म्हणजे तुम्ही म्हणू शकता का असं एक एअर टाइप स्ट्रक्चर. विंड अबायोटिक एजंट्स आहे तुमचं. बुक मध्ये दिलंय की मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप्स प्लांट्स आर वाइन पॉलिनेटेड. दीज आर इन्क्लूड व्हीट, राईस, कॉर्न, रेन, बार्ली, ओट्स. हे झाड आहेत ना, सपोज तुम्ही बघितलं असेल एखादं झाड हलकं असतं आणि तसंच कंटिन्युअस असं वाईन होत राहतं. आणि जर जे एखाद्या ट्रीने किंवा एखाद्या एजंटने त्याचा पोलन ग्रेन टाकला तर तो एजंट काय करतो, तिथं जो स्टिग्मा आहे तो या पोलन ग्रेनला कॅप्चर करतो आणि तिथं फर्टिलायझेशन करतो. फर्टिलायझेशन झालं म्हणजे न्यू तुमचा प्लांट प्रोड्यूस झाला. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे एवढं इम्पॉर्टंट नाही, सिंपल आहे. एनिमोफिली, पॉलिनेशन बाय विंड, पॉलिनेशन बाय वॉटर. त्यामध्ये काय होतं तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पेज नंबर 6 मध्ये आहे. The flowers are small, inconspicuous, colorless, without nectar and fragrance. सॉरी, फ्रॅग्रन्स सुद्धा नाहीये. काय नॉन लिव्हिंग आहेत ना ते, त्यांना जीव नाही. तर ते काय कुठलं पण झाड भेटलं त्याला कसं काय फरक पडणार आहे. त्याला कुठला कलर नाही आहे, ओडर नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये काही शुगर सोल्युशन नाही आहे. कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स आर इम्पॉर्टंट. दे आर आस्क्ड इन युअर एक्झामिनेशन्स. पोलर ग्रेन्स आर लाइट इन वेट, ड्राय and produce number to increase chances of pollination considering wastage polar grains. लाइट वेट आहे, हलके आहेत एकदम. सपोज एकदम अशी हलकी आहे, एकदम लाईट वेट. लाईट वेट आहे तर कुठं पण हलक होऊ शकतात, कुठं पण हलक होऊ शकतात. आणि एखाद्या ठिकाणी जर याला एखादा
अँथर भेटला किंवा स्टिग्मा भेटला तो सरळ याच्यावर जाऊन पडेल, इथं पडला तुमचं पॉलिनेशन झालं, फर्टिलायझेशन झालं ना. इथून ट्रान्सफर आपल्याला पोलन ट्रान्सफर करायचं आहे ना. मग जो हा इथून उगत आहे हवेमधून हा दोन्ही स्टिग्माला भेटला, झालं पॉलिनेशन. सिंपल आहे, की जास्त रॉकेट सायन्स नाही. मग हायड्रोफिली म्हणजे काय, वॉटर लव्हिंग. हायड्रोफिली लिहिणं देतो, कन्फ्युज झालं नको. हायड्रोफिली म्हणजे वॉटर. यामध्ये पण दोन आहेत. हे जे पॉलिनेशन आहे ना, हे पाण्याच्या आत होतं, आत म्हणजे पाण्यातच होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन आहेत. हायपोहायड्रोफिली आणि सेकंड आहे तुमचं इपे हायड्रोफिली. ओके, हायपोहायड्रोफिली आणि इपे हायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली मध्ये काय होतं, हे जमीन आहे आणि हे पाणी आहे. हे जे प्लांट्स आहेत ना, ते पाण्याच्या आतच आहे. शेवाळ माहिती, शेवाळ पाण्याच्या आत असतं ना, शेवाळ जे दिसत नाही डोळ्याला, पाण्याच्या आत गेलं की दिसतं आपल्याला. सेम तसं शेवाळ सारखं आहे. आणि जो हा मेल पार्ट आणि हा तुमचा सॉरी हा फिमेल आहे, हा मेल आहे, हे दोन्ही आतच असतात. हे पाण्याच्या आतच हे त्यांचं ट्रान्सफर ऑफ पोलन करतात आणि न्यू प्लांट तिथं प्रोड्यूस होतं, तिथं पॉलिनेशन होतं, त्याचं फर्टिलायझेशन होतं. तुम्ही काय पण म्हणू शकता. पाण्याच्या आत झाले त्याचं एक्झाम्पल आहे झोस्टेरा. झोस्टेरा एक जो ऍक्च्युअली हा सी मध्ये समुद्रामध्ये जास्त आढळतो. डीप मध्ये गेला ना, डीप मध्ये आत तर झोस्टेरा, हे व्हॅलिस्लेरा, हे पूर्ण फ्लॉवर तर पाण्याच्या आतमध्ये सापडतो तुम्हाला. मग आता आहे ते पाण्याच्या आतच नाही, मग पाण्याच्या आत पाणी कंटिन्युअसली तुमचा फ्लोट होत राहणार. तर इथून हा मेल फ्लॉवर त्याचा अँथर जो आहे तो प्रोड्यूस करणार आणि हा फ्लोट होतं. इथली काय लेडीज काय करणार, जो स्टिग्मा आहे तो अँथर कॅप्चर करणार, पकडून घेणार आणि तिथं काय होणार, तुमचं नवीन प्लांट प्रोड्यूस होणार. आणि जे कॅरियर्स आहेत हे, आता इथून जो हा अँथर जाता इथं या सिग्नलला भेटत आहे, त्या कॅरियर लागते ना, ते कॅरियरला काय म्हणतात, पॉलिनेटर्स. ते कॅरियरला म्हणतात पॉलिनेटर्स. हायड्रोफिली समजलं, त्याचं एक्झाम्पल पण सांगितलं मी, झोस्टेरा. आता इपे हायड्रोफिली मध्ये काय होतं, आहेच पाण्याचं रिलेटेडच. इपे हायड्रोफिली आपण हे समजतो, हे वॉटर आहे. आता काही जे प्लांट्स आहेत ना, प्लांट्स म्हणा किंवा फ्लॉवर्स म्हणा, ते आहे तर पाण्यामध्येच, पण त्याचा काय जो सिग्मा आहे ना, तो थोडासा पाण्याच्या सरफेसवर येतो, एकदम असा सरफेसच्या वर येतो. मग हा जो मेल पार्ट आहे का, जो अँथर आहे, हा त्याचा जो अँथर आहे हा इथं असा प्रोड्यूस करतो. हा कोलंबियर करते, इथे त्याने प्रोड्यूस केला. आता पाणी तो तुमचं कंटिन्युअसली फ्लो होत आहे ना, तो पाणी फ्लो होत आहे. मग हा मेल पार्ट जो कोलंबियर आहे ना, तो त्या पाण्यासोबत असा इथं जातो. आणि हा जो स्टिग्मा इथं, जो फिमेल पार्टचा जो स्टिग्मा इथं, ती वाट करते, ती वेट करत असते की बा हा आपल्याला भेटायला येईल, मग आपण गप्पा गोष्टी करू. सेम तसं मजा काय मस्ती रे. मग हा कोलंबियर तुमचा इथं असं फ्लोट होत होतो इथं आला. ठीक आहे, आणि लेडीचा इथे अँथर आहे, सॉरी अँथर प्रोड्यूस झाला, इथं हा स्टिग्मा आहे. या पाण्याच्या फ्लोटनं काय होईल, जो मेलने दिलेला अँथर आहे तो ही स्टिग्मा काय करेल, कॅप्चर करेल. त्याला इथं हा ओढून घेतो आणि ओढून घेतल्यानंतर मग त्याचा फर्दर फर्टिलायझेशन होईल. होत आहे पाण्याच्या एकदम जस्ट पाण्याच्या काठावर, जसं पाणी वरून फ्लोट होतं ना, तसं पाण्याच्या काठावर ते प्रोड्यूस होत आहे. याचा एक्झाम्पल असेल तो व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरियाची स्पेसीज आहेत. व्हॅलिस्नेरिया स्पेसीज मध्ये हे होतं. इथपर्यंत झालं तुमचं क्रॉस पॉलिनेशन किंवा सेल्फ पॉलिनेशन आणि ऑटोगॅमी, झिनोगॅमी सर्व. नाव वी आर लर्निंग अबाउट त्याचे दोन आहेत ना, क्रॉस पॉलिनेशनचे. बायोटिक एजंट झालं, आता अबायोटिक झालं, आता बायोटिक एजंट्स. बायोटिक मध्ये काय, दे आर लाईव्ह. अबायोटिक मध्ये ए ऑप्शन होता ना, तर ते मेलेले होते, ते काही कामाचे नव्हते. बायोटिक दे आर लाईव्ह. यामध्ये तुमचं पॉलिनेशन कशा नव्हते, तीन प्रकार येते. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट आहे, फर्स्ट इन्सेक्ट, त्याला म्हणतात एंटोमोफिली. आधी सांगितलं होतं ना की ॲनिमोफिली, तसं हे एंटोमोफिली. कन्सेप्ट लक्षात ठेवा, यू हॅव टू अंडरस्टँड दी कन्सेप्ट. सेकंड इज युअर सेकंड काय, बर्ड्स, पॉलिनेशन बाय बर्ड्स. and third is your pollination by
बॅट बॅट कोणती कोरोनावाले बॅट हे वटवागुड कायरोप्टोफिली कोरोना. आता जे बायोटिक एजंट्स आहेत हे पॉलिनेशन कसं करतात? पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स. किडे आहेत, किडे. आता सपोज एखादा किडा आहे, किडा काढून देतो मला. हा किडा आहे, हे डोळे आहे. हे किडे उडतात एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर, दुसऱ्या फ्लोअरवरून तिसऱ्या फ्लोअरवर. एक्झाम्पल सांगतो, मधमाशी, हनीबी. हनीबी काय करते? प्रत्येक फ्लोअरवरून थोडं थोडं जे हनी आहे ते कलेक्ट करत करत चालते. मग सपोज तुम्ही हे हनीबीच आहे, एका फ्लोअरवरून उडाली, दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडली, तिथून काही मध कलेक्ट करत परत तिसऱ्या याच्यावर जाऊन पडली. काय? एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअर, दुसऱ्या फ्लोअरवरून तिसऱ्या फ्लोअर, तर कुठं ना कुठे तिची बीज सोडेल ना ती. मग काय झालं? पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स. तिने तिचा जो अँथर आहे स्टिग्मा मध्ये प्रोड्यूस केला, म्हणजे पॉलिनेशन झालं. सेकंड आहे बर्ड्स. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट आहे. कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात, बाकी काय विचारत नाही. कॅरेक्टरिस्टिक्स पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स, पेज नंबर 7. दे आर लार्ज, शोई अँड ऑफन ब्राईटली कलर्ड. मोठे असतात आणि असे हो ऑफन कलरचे असतात, लगेच लक्षात येतात. त्यानंतर फ्लॉवर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर, एक छान स्मेल असतो, फ्लॉवरला स्मेल असतो. ठीक आहे. शुगर सोल्युशन पण असतं. द स्टिग्मा इज रफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हेअर. तो स्टिग्मा तो रफ असतो कारण की हेअर असतात ना भरपूर तिथं. त्यानंतर सम प्लांट्स हॅव सेव्हरल अडॅप्टेशन फॉर व्हिजिटर टू हेल्प क्रॉस पॉलिनेशन्स. मग बर्ड्स मध्ये काय सेम तसं आहे. ओनली अ फ्यू टाइप्स ऑफ बर्ड्स आर स्पेशलाइज्ड फॉर पॉलिनेशन. काही स्पेसिफिकच बर्ड आहेत की जे पॉलिनेशन करतात. तर एक्झाम्पल आहे सनबर्ड किंवा बोंबॉक्स. ते असतात छोटे पण त्यांची चोच मोठी असते. तर मग एका फ्लॉवरमधून एखादा ते पोलन वगैरे घेतात किंवा ते खातात आणि दुसऱ्या फ्लॉवरला जाऊन तिथं प्रोड्यूस करतात. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय? फ्लॉवर्स आर युजली ब्राईटली कलर्ड. ब्राईट कलरचे असतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात, छान दिसतात. मग तो बर्ड तिथं जातो, तिथे त्याला काय घ्यायचा घेतो, ते घेतानाच तो त्याचा तो पोलन ग्रेन आहे किंवा अँथर आहे तो तिथं प्रोड्यूस करून टाकतो. तिथं काय झालं? फर्टिलायझेशन. आपल्याला काय फक्त ट्रान्सफर करायचं ना पोलन ग्रेन, कशा पण थ्रू हो. लास्ट तुमचं हे कोरोना बॅट, पॉलिनेशन बाय बॅट्स, कायरोप्टोफिली. बॅट्स कॅन ट्रान्सपोर्ट पोलन्स ओव्हर लॉंग डिस्टन्स, समटाइम्स सेव्हरल किलोमीटर्स. हे वटवाघूळ ना बॅट खूप दुरून पॉलिनेशन करू शकतं, किलोमीटर सुद्धा त्याची रेंज आहे. जे नाईटला उडतात ते. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय? फ्लॉवर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. कलर तर त्याचा डल आहे, म्हणजे एवढं अट्रॅक्टिव्ह आहे. हे तुमचं फ्लॉवर झाला, हे कलर नाही चांगला पण ओडर खूप छान आहे, फ्रॅग्रन्स आहे. तो त्या फ्रॅग्रन्स तो कॅप्चर करून घेतो. ठीक आहे. दे सिक्रेट अबंडंट नेक्टर. फ्लॉवर्स प्रोड्यूस लार्ज अमाउंट ऑफ एडिबल पोलन ग्रेन्स. एक्झाम्पल आहे अँथोसेफॅलस, कडम ट्री. याच्यामध्ये कडम ट्री दिले एक्झाम्पल याच्यामध्ये. ठीक आहे. हे झालं तुमचं पॉलिनेशन्स. हे विचारत नाही एवढं, पण याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात एक्झाम मध्ये पॉलिनेशनच्या. ओके. पॉलिनेशन झालं. एक वेळेस परत समजून सांगतो की काय झालं. फर्स्ट तुमचं पॉलिनेशन काय? ट्रान्सफर पोलन ग्रेन्स ऑफ अँथर टू स्टिग्मा. जो पोलन ग्रेन्स आहे तो अँथर टू स्टिग्मा मधून ट्रान्सफर होतो. त्याचे तुमचे फर्दर आहे सेल्फ पॉलिनेशन. त्याचे दोन आहेत, ऑटोगॅमी, जिटोनोगॅमी आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ मध्ये ऑटोगॅमी मध्ये सेम फ्लॉवर आहे, त्याच फ्लॉवरचा अँथर त्या स्टिग्माला जाऊन तिचं फर्टिलायझेशन करणे. जिटोनोगॅमी मध्ये काय आहे? आहे झेंडूचं फुल, झाड झेंडूच आहे पण त्याला दोन फुलं आहेत. एक फुल एका फुलाचा अँथर दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मामध्ये जाऊन तिथं फर्टिलायझेशन करतात. जिटोनोगॅमी. थर्ड क्रॉस पॉलिनेशन मध्ये काय? स्पेसिस सेम आहे. जर इथं मँगोचं झाड आहे, तिथं पण मँगोचं झाड आहे, पण हा इथला जो पोलन ग्रेन आहे तो त्या झाडावर जाऊन तिथं फर्टिलायझेशन करतात. स्पेसिस सेम बट द प्लांट आर डिफरंट. त्याचे दोन अबायोटिक एजंट्स आणि बायोटिक एजंट्स. अबायोटिक एजंट्स दे आर नॉट लिव्हिंग. त्याचे दोन आहेत, पॉलिनेशन बाय विंड, पॉलिनेशन बाय वॉटर. जे विंड मध्ये आहे ते हवेमध्ये किंवा जे पोलन ग्रेन्स आहेत, गहू, मेज, बार्ली हे जे ट्रीज आहेत ते पॉलिनेशन असं करतात. वॉटरमध्ये सांगितलं झोस्टेरा आणि व्हॅलिसव्हेरिया हे पाण्याच्या आत होतं. आणि बायोटिक जे आहे लिव्हिंग आहे. तर मग कोण? एक जर इन्सेक्टचे पॉलिनेशन आहे, एक आहे बर्ड्स आणि एक आहे बॅट. ओके. हे पण झालं तुमचं पॉलिनेशन. थँक्यू सो मच.